श्रीराम जय राम जय जय राम. संतांची योग्यता काय आहे यावर महाराजांनी सांगितलंय, आपले शहाणपण बाजूला ठेवून जो संताला शरण जातो तोच खरा साधक, ज्याला सर्व सृष्टी रामरूप दिसते आणि शिष्यालाही जो रामरूप पाहतो तोच खरा गुरु. सद्गुरू कधीही मिंधेपणाने वागत नाही आणि त्याला भीतीचा लवलेशही नसतो. आपला शिष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे संतांना कळते. शिपाई जसा चोराच्या पुढे पण मामलेदाराच्या मागे चालतो, त्याचप्रमाणे विषय हा देहबुद्धीच्या लोकांवर मालकी गाजवतो, पण संत मात्र विषयावर मालकी गाजवतात. संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले किंवा त्याची आवड उत्पन्न झाली म्हणजे संतांची प्रचिती आली असे समजावं. औषध काय आहे हे न कळता सुद्धा रोग्याने ते श्रद्धेने घेतले तरी त्याला गुण येतो. एखाद्याला स्वयंपाक करता आला नाही तरी त्याला अन्नाची चव समजते आणि तो पोटभर जेवू शकतो. हे जसे खरे, त्याचप्रमाणे एखाद्याला ज्ञानाचा अनुभव येईल, पण शब्दाने त्याला तो सांगता येईलच असं नाही. नवरा अगदी प्रेमाची गोष्ट जशी आपल्या बायकोजवळ सांगतो, त्याप्रमाणे आपण जगत का उत्पन्न केले हे भगवंत फक्त संतांनाच सांगतात. मीठ खारट आहे याचे जसे आपल्याला दुःख होत नाही, त्याचप्रमाणे जगामधल्या लढाया, हाणामाऱ्या, सज्जनांचा छळ, संकटे यांचे संतांना वाईट वाटत नाही. वाईट वाटत नाही याचा अर्थ ते त्याला आवडते असं मात्र मुळीच नव्हे. पण मीठ जसे खारटच असणार तशा जगातल्या या घडामोडी होणारच. जगाची रहाटीच अशी आहे हे समजून तो दुःख करणार नाही. किंबहुना मीठ फार झाले तर खारटपणा जसा सहन होत नाही तसे त्यालाही होईल. इतकेच नव्हे तर त्याचा प्रयत्नही जगातले वाईट कमी करण्याकडेच असतो. विहिरीतल्या बेडकांना जशी समुद्राची कल्पना येत नाही तशी आपल्याला संतांची कल्पना येत नाही. संत हे पहिल्याने आपल्यातलेच होते, परंतु अनुसंधानाच्या मार्गाने ते वर गेले. संत शोधण्याच्या फंदात आपण पडू नये. आपल्याला संत शोधण्याची मुळीच जरुरी नाही. आपली इच्छा बलवत्तर असेल तर संतच आपला शोध करीत आपल्याकडे चालत येतील. आपली भावना कशी आहे इकडे संतांचे लक्ष असते. संत हा गुप्त पोलिसासारखा आहे. तो आपल्यामध्ये आपल्यासारखा राहतो, पण आपल्याला ओळखता येत नाही. आपल्या सर्व गोष्टी मात्र त्याला माहीत असतात. संताला आपल्या शरीरात काय चालले आहे ते सर्व दिसते, म्हणून तो रोगाची काळजी करीत नाही. संताला कर्म मागे पुढे करता येते, पण ते टाळता येत नाही. ते कोणाला तरी भोगलेच पाहिजे. ज्याला एका संताचे वर्म कळले त्याला बाकीच्या सगळ्यांचेही वर्म कळेल. मनाने संत बनायला पाहिजे. नुसते बाहेरून संत बनणे हे पाप आहे. श्रीराम. सृष्टीराम रूप शिष्य राम रूप विश्वराम ज्यास तोची संत. देह बुद्धी नाही आत्मबुद्धी आहे निवांत जो राही तोची संत. दुःख मूळ जाणे सोहम भाव बाणे खणखणीत नाणे तोची संत. पाहुनिया आर्त कळवळे मनात येतसे धावत तोची संत. दुरित जळावे तिमिर हटावे आणवी प्रभात तोची संत. श्रीराम.